अंधाराकडून प्रकाशाकडे गुरुपौर्णिमेची एक अनोखी शिकवण। एक गडद अंधारी खोली जिथे आदित्य अत्यंत निराश होऊन बसला होता। त्याच्यासमोर एक विझलेला दिवा होता जो त्याच्या आयुष्यातील रिकामेपणाचे आणि शून्याचे प्रतीक होता। असह्य अस्वस्थता मनात घेऊन आदित्य धावत गुरुजींकडे गेला। तो मोठ्याने ओरडून म्हणाला, मला ज्ञान हवे आहे, पण मी काहीच शिकू शकत नाही, मला मार्ग दाखवा। गुरुजींनी आदित्यच्या अस्वस्थतेकडे पाहून एक शांत स्मित केले। त्यांनी त्याला हळूच एका मोठ्या तेजस्वी आरशासमोर उभे केले आणि त्याला विचारले, तुला यात काय दिसते? आदित्यने आरशात पाहिले आणि तो म्हणाला, मला यात फक्त मी स्वतःच दिसतोय। तेव्हा गुरुजींनी त्याला सांगितले की स्वतःची ओळख होणे हीच ज्ञानाची पहिली पायरी आहे। गुरुजींनी त्याला समजावून सांगितले की ज्ञान पुस्तकात नसून आपल्या अंतर्मनात असते, फक्त अहंकाराची धूळ झटकली की तो प्रकाश बाहेर येतो। आदित्यला आपली चूक उमजली। शेवटी आदित्यला धक्का बसला जेव्हा त्याला दिसले की गुरुजी प्रत्यक्षात एक शांत मूर्ती होते। खरा गुरु तोच असतो जो आपल्याला स्वतःचा शोध घ्यायला प्रवृत्त करतो।